नमस्कार विद्यार्थी मित्रो, इंग्लिश ग्रामर विथ मेटे सर या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण 27 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या इंग्लिश या विषयाच्या थर्ड लँग्वेजच्या प्रश्नपत्रिकेचा या ठिकाणी थोडक्यात प्रश्नपत्रिका म्हणजे कृतीपत्रिकेतील उत्तरांचा या ठिकाणी आपण विचार करतोय. बघा, पहिल्या प्रश्नामध्ये 4 शब्द दिलेले आहेत. तर बघा, ते 2 मार्क पहिल्या प्रश्नातील ए मधील 1 मध्ये 4 पर्याय शब्द दिलेले आहेत. कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्समध्ये पहिला शब्द आहे नर्स, NURSEI. बघा, इथं यू आहे. त्याच्यानंतर दुसरा शब्द आहे अंडर, UNDER, अंडर आहे. तिसरा शब्द क्लाइंब, CLIMB आहे. चौथा शब्द MIGHT, माइट असा आहे. त्याच्यानंतर पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर हा प्रश्न या ठिकाणी आहे. तर याच्यामध्ये पहा, याच्यामध्ये पहिला शब्द चेंज येतो. ABCDच्या क्रमानं पहिला चेंज येईल. चेंजच्या नंतर आपल्याला या ठिकाणी ओ येईल. चेंज नंतर ओ, त्याच्यानंतर म्हणजे चेंज, ओरिजिन, पॅराडाईज आणि स्कूल असा क्रम आहे. त्याच्यानंतरचा नंबर 2 जो आहे त्याच्यामध्ये हिंडर पहिला शब्द येतो, नंतर ऑनर येतो, नंतर ह्युमॅनिटी HUMA आहे आणि HUMB असा आहे, म्हणजे ह्युमॅनिटी, आणि शेवटी हंबल हा शब्द यामध्ये येणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर नंबर 3ला बघा, नंबर 3 मध्ये आपल्याला विचारले पंक्च्युएट द फॉलोइंग वर्ड्स. आता पंक्च्युएट द फॉलोइंग वर्ड्समध्ये आपल्याला या ठिकाणी आय आस्क्ड माय टीचर्स व्हाय ही इज वर्किंग आउटसाइड. याच्यामध्ये बघा, याच्यातला पहिला शब्द हा आय आहे, तो कॅपिटल यायला पाहिजे. त्याच्यानंतर टीचर्स झाल्यानंतर कॉमा यायला पाहिजे. त्याच्यानंतर डबल इंटरेड कॉमा मध्ये लिहायचं आहे, कारण विचारलेला हा प्रश्न आहे व्हाय इज ही वर्किंग आउटसाइड असा आहे. बघा, व्हाय इज ही वर्किंग आउटसाइड. याच्यातला व्हायचा W कॅपिटल, कारण अवतरण चिन्हातील पहिला अक्षर कॅपिटल, आणि आउटसाइडच्या नंतर प्रश्नचिन्ह द्यायचं आणि शेवटी अवतरण, दुहेरी अवतरण चिन्ह पूर्ण करायचे. त्याच्यानंतर दुसऱ्या वाक्यामध्ये हेचा H कॅपिटल येईल. त्यानंतर एक्सक्लेमेशन मार्क म्हणजे उद्गारवाचक चिन्ह येईल. आय हा येणार प्रथम पुरुषी एकवचनी सर्वनाम नेहमी कॅपिटल असतं म्हणून साठी आय कॅपिटल. आय एम रिअली एक्साइटेड या ठिकाणी अशा प्रकारे हे वाक्य शेवटी फुल स्टॉप येईल. आता त्यानंतर नंबर 4ला चॅम्पियनशिप हा शब्द दिलाय. बघा, हा चॅम्पियनशिप शब्द दिलाय. या चॅम्पियनशिप शब्दापासून आपल्याला 4 शब्द बनवायचे, कमीत कमी 4. फक्त यातला शब्द घ्यायचा. आता आपण समजा सी घेतला, सी नंतर ए घ्या, CAMP, कॅम्प हा शब्द झाला. नंतर एम घ्या, MAP, मॅप हा शब्द झाला. नंतर यातनं CAN, कॅन झाला. इथं PAN, पॅन शब्द झाला. नंतर PIN, पिन शब्द होतो. CHIN, चिन शब्द होतो. HIM, हिम होतो, हिज होतो. अशा प्रकारे यातील कोणतेही 4 शब्द येणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर या व्यतिरिक्त यापासून तयार झालेले कुठलेही 4 शब्द लिहिले तरी चालतील, फक्त ते अर्थपूर्ण असावेत आणि कमीत कमी 3 अक्षरी असावेत. याच्यानंतर 5व्यामध्ये लिसन हे क्रियापद दिले, आणि या क्रियापदाविषयी अधिकची माहिती सांगणारा शब्द म्हणजे क्रियाविशेषण आपल्याला येणं गरजेचं आहे. या ठिकाणी केअरफुली हा शब्द आपल्याला दिलेला आहे, म्हणजे या डायग्राम मध्ये दाखवलेल्या शब्दाप्रमाणे बाकीचे शब्द बनवायचे. केअरफुली सारखा केअरलेसली असा शब्द होऊ शकतो, हंबली शब्द होऊ शकतो, क्वाइटली असं क्रियाविशेषण होऊ शकतं, अटेंटिव्हली होऊ शकतं, सायलेंटली होऊ शकतं. याच्या व्यतिरिक्त कमीत कमी हे येणारे शब्द बिनचूक आणि ते क्रियाविशेषण असणं आवश्यक आहे. नंतर नंबर 6 मध्ये स्मॉल हे विशेषण आहे, आणि हे बाकीचे सगळे ॲडजेक्टिव्हची वर्ड चेन आपल्याला तयार करा असा प्रश्न आहे. म्हणजे प्रिपेअर वर्ड चेन ऑफ ॲडजेक्टिव्ह असं म्हटलंय. तर ॲडजेक्टिव्हच्या वर्ड चेनमध्ये बघा काय दिलं, इथं सुरुवातीचा शब्द स्मॉल दिलाय. स्मॉल पासून शेवटी यल येतो. आपण मराठीत अंताक्षरी ज्या प्रमाणे तयार करतो त्या अंताक्षरी प्रमाणे हे सगळे शब्द तयार होणं गरजेचं आहे. आता बघा, या ठिकाणी स्मॉल आला, मग स्मॉल पासून काय तयार होईल? स्मॉल पासून आपण लार्ज केला, LARGE, लार्ज. त्याच्यानंतर बघा लार्ज होईल, नंतर ई पासून अर्ली हे विशेषण तयार होईल, वाय पासून यंग विशेषण तयार होईल, त्यापासून ग्रेट,
या प्रकारचे विशेषण या ठिकाणी येणं गरजेचं आहे. आता हा नंबर 1 संपला, ए संपला. बी मध्ये ही कम्प्लिटेड हिज BA ॲट द एज ऑफ 60. ॲट द एज ऑफ ही फ्रेज आपल्याला वाक्यात वापरायची होती म्हणून हे वाक्य तयार केलं. बघा ॲट द एज ऑफ हे वाक्यामध्ये वापरलं. त्याच्यानंतर त्याच्या ऑरला आपल्याला क्लॉज दिलेला आहे. हा क्लॉज आपल्याला काय करायचा आहे, तो पूर्ण करायचा आहे, पण तो क्लॉज झाला पाहिजे. आय नो व्हेअर ही लिव्ज. आता आय नो, आता व्हेअरच्या नंतर कर्ता आणि क्रियापद येणं गरजेचं आहे क्लॉजमध्ये. हे या प्रमाणात असा क्लॉज तयार होऊ शकतो. त्याच्यानंतर आय नो हू ही वॉज असं वाक्य होऊ शकतं वेगवेगळं, मात्र या ठिकाणी सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आलं पाहिजे. नंतर नंबर 2 मध्ये त्यातील नंबर 2ला काय केलंय, नंबर 2ला त्यांनी म्हटलंय काय करा, प्रेफिक्स किंवा सफिक्स यामध्ये वापरा असं म्हटलंय. आता इथं काय आहे, आता प्रेफिक्स किंवा सफिक्स. आता रिस्पॉन्सिबिलिटी, रिस्पॉन्सिबल पासून रिस्पॉन्सिबिलिटी होऊ शकतं, रिस्पॉन्सिबली असा शब्द होऊ शकतो. त्याच्यानंतर पुढचा शब्द कंटिन्यू दिलाय, कंटिन्यूचा डिसकंटिन्यू होऊ शकतो, कंटिन्यूस असा सुद्धा शब्द होऊ शकतो. त्याच्यानंतर हे जे 2 शब्द आहेत त्यामधला म्हणजे बी मधला जो 2 नंबर आहे त्याच्यातला बी, त्यामध्ये हेच दिलेले 2 शब्द वाक्यात वापरा. यूज द गिवन वर्ड्स इन मिनिंगफुल सेंटेन्सेस असा प्रकारे अर्थपूर्ण वाक्यामध्ये त्या शब्दाचा आपल्याला वापर करायचा आहे. त्याच्यामध्ये ही विल बी रिस्पॉन्सिबल फॉर हिज फेल्युअर. आता रिस्पॉन्सिबल हा शब्द त्या ठिकाणी आला. राजू विल कंटिन्यू हिज एज्युकेशन इन पुणे, या ठिकाणी कंटिन्यू हा शब्द वाक्यात आला. तर या प्रकारे हा पहिला प्रश्न या ठिकाणी संपतो. आता प्रश्न क्रमांक आपण दुसऱ्याचा विचार करू. प्रश्न क्रमांक दुसरा या ठिकाणी आपल्याला सीन पॅसेज या ठिकाणी दिलेला आहे. बघा आता सीन पॅसेज मध्ये आपल्याला उत्तरं लिहायची आहेत. आता परिच्छेदामध्ये शोधून उत्तरं लिहायची आहेत. आता बघा यांनी काय म्हटलंय, कम्प्लीट द A1 मध्ये राईट, काय म्हटलंय, राईट आन्सर्स टू कम्प्लीट द सेंटेन्सेस. खालील वाक्य पूर्ण करण्यासाठी वापरा उत्तर शोधून याच्यामध्ये लिहायची. हाऊ एव्हर इम्पॉसिबल थिंग्स मे लुक देअर इज ऑलवेज ॲन ओपनिंग असं उत्तर पाहिजे. देअर इज ॲन ओपनिंग असं उत्तर त्या ठिकाणी येणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर काय म्हटलंय, त्याच्यानंतर म्हटलंय एव्हरी फोर्टनाईट फ्लावर्स ब्लूम ऑन हिबिस्कस प्लांट बिग. मग काय बिग ब्राईट अँड टेंडर असं उत्तर अपेक्षित आहे. त्याच्यानंतर नंबर 3ला द वॉटर इज जेंटल रॉक इज सो हार्ड असं उत्तर या ठिकाणी अपेक्षित आहे. त्याच्यानंतर नंबर 4ला द फ्लावर कम्स टू लाईफ फॉर ए डे इतपत उत्तर तुम्हाला या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर A2चं उत्तर पहा. A2 मध्ये आपल्याला काय करायचं आहे, कम्प्लीट द फॉलोइंग एक वेब डायग्राम दिलाय तो पूर्ण करायचा आहे. ह्या वेब डायग्राम मध्ये काय केलंय बघा, वेब डायग्राम मध्ये हिबिस्कस फ्लावर, आता हिबिस्कस फ्लावर म्हणते, हिबिस्कस फ्लावर ब्लूम्स बिग अँड ब्राईट, हे ब्लूम्स ऑन इट बिग अँड ब्राईट हे उत्तर या ठिकाणी गरजेचं आहे. नंतर विदर्स कम्प्लिटली असं पाहिजे. नंतर हिबिस्कस फ्लावर स्माइल्स विथ द सन असं उत्तर अपेक्षित आहे. आणि फॉल्स अँड बिकम्स वन विथ द अर्थ असं एक उत्तर यामध्ये या वेब डायग्राम मध्ये पूर्ण करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर A3 मध्ये आपल्याला या ठिकाणी काय करायचं सांगितलं बघा. A3 मध्ये आपल्याला फाईन डिस्क्रायबिंग वर्ड्स असं म्हटलंय. हे जे डिस्क्रायबिंग वर्ड्स आहेत तर बघा हे एक प्रकारे या ठिकाणी डिस्क्रायबिंग वर्ड्स बहुधा हे विशेषण असतात म्हणजे ऍडजेक्टिव्ह असतात. आता बीच म्हटलंय, बीच कसा बीच, रॉकी बीच. त्यानंतर प्रॉब्लेम्स या ठिकाणी आपल्याला विधान आलंय, आवर प्रॉब्लेम्स आर सो कोलोजल, आपले प्रॉब्लेम्स कोलोजल असं आहेत तर म्हणून साठी कोलोजल प्रॉब्लेम्स असं येईल. नंतर ओशन कसं आहे तर मॅजेस्टिक हे उत्तर पाहिजे. आणि क्रॅक्स तर स्मॉल क्रॅक्स असं उत्तर येणं अपेक्षित आहे. आता डुएस डायरेक्टेड मध्ये आपल्याला जी 2 वाक्य दिलेली आहेत त्या 2 वाक्यामध्ये काय सांगितलंय आपल्याला, 2 वाक्यामध्ये आपल्याला ग्रामर विचारलंय बघा. आता या ग्रामरचा जर विचार केला तर पहिलं जे वाक्य दिलंय तर ते आपल्याला त्याच्यामध्ये काय सांगितलं, इट टेक्स द शेप. मग या ठिकाणी रिराईट द सेंटेन्स इन प्रेझेंट परफेक्ट टेन्स असं म्हणलंय बघा. प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये वाक्य वापरा असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये लिहा.
या प्रकारे यांनी काय म्हटलंय, प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये हे वाक्य लिहा. आता कसं होईल, इट हॅज टेकन द शेप, टेक टू टेकन तिसरं रूप येणं गरजेचं आहे. नंतर इट लेट अस थिंकिंग, यातलं थिंकिंग हे जिरंड आहे बघा, पिक आउट द जिरंड फ्रॉम द सेंटेन्स. आपण थिंकिंग हे उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर पुढचा पर्सनल रिस्पॉन्स हा प्रश्न आहे, तो विद्यार्थ्यांचा ज्याच्या त्याच्या मतानं तो काहीसा वेगळा असू शकतो. ते 3-4 वाक्यामध्ये निसर्ग आपला मित्र आहे, निसर्ग इज द बेस्ट टीचर, निसर्ग आपला उत्कृष्ट शिक्षक आहे, हे याचं स्पष्टीकरण 3-4 वाक्यामध्ये आपल्याला करायचंय. त्याच्यानंतर आपल्याला B1 या ठिकाणी येतो बघा. B1 ला काय दिलंय आपल्याला, पॅसेज दिलेला आहे. आता हे पॅसेज पहा, पॅसेजमध्ये त्यांनी काय केले, ट्रू किंवा फॉल्स असं लिहायचंय. याच्यातलं पहिलं विधान आहे, द नॅरेटर हर्ड द बार्किंग ऑफ द डॉग्स, हे विधान ट्रू आहे. नंतरचं विधान आहे, नॅरेटर डिड नॉट हिअर द डिस्टर्बन्स, हे फॉल्स आहे. तिसरं विधान जे आहे तर तिसरं विधान ट्रू आहे पुन्हा, आणि चौथं विधान जे आहे तर ते फॉल्स आहे. आता याच्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा बी. आता बी मध्ये काय म्हटलंय पहा, बी मध्ये म्हटलंय गिव्ह रिझन्स फॉर द फॉलोइंग. खालील दिलेल्या प्रश्नाची आपल्याला कारण द्यायची आहेत. काय कारण आहेत बघा, त्यांनी म्हटलं द नॅरेटर रश टू द व्हरांडा बिकॉज, तो व्हरांड्याकडं तो लेखक त्या ठिकाणी धावला, वेगाने गेला. त्याचं का, तर त्याची कारणं आपल्याला या ठिकाणी 2 कारणं त्यांनी विचारली आहेत. आता एक बघा, याच्यातलं एक कारण काय सांगता येतील, because the narrator heard barking of dogs and disturbance approaching closer. त्या लेखकानं काय केलं, कुत्र्याचं भुंकणं ऐकलं आणि ते सगळा गोंधळ, त्याला होणारा डिस्टर्बन्स जवळ येताना त्याला तो ऐकायला आला, हे एक कारण आहे. दुसरं, क्युरियोसिटी गॉट बेटर ऑफ हिम अँड ही वॉन्टेड टू सी व्हॉट वॉज गोइंग ऑन. त्याच्यातल्या उत्सुकता ताणली गेली आणि त्यानं त्याचा संयम सोडला, थोडक्यात आपण असं म्हणायचं. आणि ते काय झालं, त्याला ते पाहावंसं वाटलं म्हणून तो गेला. आता A3 मध्ये आपल्याला काय दिलंय, राईट अँटोनिम्स दिलेत, विरोधार्थी शब्द या ठिकाणी आपल्याला द्यायचे आहेत. आता गॅदर्ड म्हणजे गोळा करणे, मर्सीफुली म्हणजे दयेनं, आता फिमेल म्हणजे या ठिकाणी मादी आपण म्हणायचं. नंतर हिड म्हणजे या ठिकाणी काय, लपणे, अशा अर्थाचे शब्द आहेत बघा. या अर्थाचे आपल्याला विरोधार्थी शब्द शोधायचे आहेत बघा. या ठिकाणचा जो शब्द आहे गॅदर्ड आहे बघा, पहिला शब्द बघा कोणता आहे, गॅदर्ड आहे. हा गॅदर्ड शब्द बघा, हा गॅदर्ड जो शब्द आहे तर गॅदर्डला होईल स्कॅटर्ड, मर्शीफुलला होईल मर्शिलेसली, फिमेलला होईल मेल आणि हिडला होईल नोटीस, या प्रकारे. त्याच्यानंतर डू एज डायरेक्टेड दिलंय. डू एज डायरेक्टेड मधलं पहिलं वाक्य दिलंय नॉट ओनली बट ऑल्सोचं. आता नॉट ओनली बट ऑल्सोचं जे वाक्य आहे तर त्या ठिकाणी दिले बार्किंग बिकेम लाऊडर अँड ॲग्रेसिव्ह, असं या ठिकाणी वाक्य दिले बघा. आता याच्यात काय करायचं आपल्याला, याच्यामध्ये प्रामुख्यानं ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी. आता ही 2 वेगवेगळी क्रियापदं या ठिकाणी आली, थोडक्यात आपण म्हणायचं. हे बघा, ह्या बिकेमच्या अगोदर एक वापरायचं, बार्किंग नॉट ओनली बिकेम लाऊडर, the barking became not only louder but also more aggressive. हे 2 विशेषण यांच्या अगोदर हे या ठिकाणी आलं पाहिजे. त्याच्यानंतर चूज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस. आता पॅसिव्ह व्हॉइस मध्ये आय रिकॉल द टेरिबल कस्टम. टेरिबल कस्टम हा करता जर घेतला तर त्या ठिकाणी क्रियापद रिकॉल्ड आहे. रिकॉल्ड आहे म्हणजे याचा साधा भूतकाळाचं वाक्य आहे, म्हणजे टेरिबल कस्टम वॉज रिकॉल्ड बाय मी असं उत्तर होईल. त्याच्यानंतर पर्सनल रिस्पॉन्सचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर तुम्ही व्हॉट वुड यू डू इफ यू फाउंड अन इंज्युअर्ड ॲनिमल ऑन द वे, असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. आता याच्यात जर उत्तर म्हटलं तर हे उत्तर तुम्ही काय कराल, याचं उत्तर ज्यानं त्यानं आपापल्या पद्धतीनं देणं गरजेचं, कारण हा पर्सनल रिस्पॉन्सचा प्रश्न आहे. फक्त डिस्क्रिप्टिव्ह मध्ये व्यवस्थित असावं. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 3A, तिसरा ए आहे बघा. तिसऱ्या ए मध्ये प्रश्न काय विचारलाय बघा. या ठिकाणी म्हटलंय, आता हा कॉम्प्रिहेन्शनचा पोएमचा प्रश्न असतोय. याच्यामध्ये सुरुवातीला म्हटलंय राईट विदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर ट्रू ऑर फॉल्स. खालील दिलेली विधानं ट्रू आहेत का फॉल्स आहेत ते लिहायची आहेत. द शिप इज अँकर्ड सेफली, हे विधान ट्रू आहे. त्याच्यानंतर द ट्रिप इज जॉयफुल, हे विधान या ठिकाणी फॉल्स आहे. त्याच्यानंतर द कॅप्टन हिअर्स द बेल, तो मृत आहे त्यामुळे तो ऐकत नाही, हे विधान
फॉल्स आहे. आणि द कॅप्टन लाईज ऑन द बेड, तो बेडवर लाईज आहे म्हणजे पडलेला आहे, तर तो बेडवर नाही, तर त्यामुळं हे विधान देखील काय आहे तर ते फॉल्स आहे. बघा याच्यानंतर बी मध्ये आपल्याला एक वेब डायग्राम दिलाय. आता ह्या वेब डायग्रामची उत्तरं आता बघा या ठिकाणी कशी दिली आहेत. आता या ठिकाणी म्हणलंय कंडिशन्स ऑफ द कॅप्टन, कंडिशन ऑफ द कॅप्टन, कॅप्टनची कंडिशन बघा, त्याची स्थिती दिली या ठिकाणी. 4 बाबी द्यायच्यात आपल्याला. बघा 4 बाबी आपल्याला या ठिकाणी द्यायच्या आहेत, नीट लक्ष द्या. बघा या ठिकाणी कंडिशन ऑफ द कॅप्टन बघा, ही डझंट फील माय आर्म, नंतर ही हॅज फॉलन कोल्ड अँड डेड, नंतर ही हॅज बघा पुढे काय म्हटलंय, ही हॅज नो पल्स नॉर विल, ही हॅज नो पल्स नॉर विल. आणि चौथं कारण काय होईल, चौथं उत्तर होईल हिज लिप्स आर पेल अँड स्टील, असं उत्तर या ठिकाणी येणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न दिलाय, त्या ठिकाणी तुम्हाला 4 शब्द दिलेत आणि त्याचे रायमिंग वर्ड्स पोयम मधून शोधायचे आहेत. दिलेल्या शब्दाचे रायमिंग वर्ड शोधायचे. पहिला शब्द दिलाय बेड दिलाय बघा, बेडला काय तयार होईल, बेड दिलाय. आता बेडला या ठिकाणी काय यायला पाहिजे, बघा हा बेड आहे, बेडला कवितेमध्ये आपल्याला काय सापडतं, हेड सापडतो, डेड सापडतो, दोन्हीपैकी एक कोणताही चालेल. त्याच्यानंतर हिलला स्टील चालेल आणि विल देखील चालेल. नंतर फनला डन चालेल, ओन चालेल आणि ब्रेडला ट्रेड असा रायमिंग वर्ड दिलेला आहे. आता याच्यातली जी दुसरी कविता आहे म्हणजे क्वेश्चन नंबर 3 मधील 3 बी यामध्ये 5 मुद्दे दिलेत, 5 मुद्द्यांना 5 मार्क आहेत. पहिल्या मुद्द्याला जो टायटल आहे त्याला अर्धा मार्क आहे, नेम ऑफ द पोएम याला अर्धा मार्क आहे. याची दोन्हीची उत्तरं पोएम दिली आहेत. ट्विन्स नावाची पोएम आहे, त्या नेम ऑफ द पोएट इज हेनरी सॅम्ब्रुक लेह नावाचा कवी आहे. राईम स्कीम जर म्हटलं तर ती एबी अशी राईम स्कीम आहे. नंतर फिगर ऑफ स्पीच जर विचारात घेतलं तर हे फिगर ऑफ स्पीच मध्ये आपल्याला अलिटरेशन त्यामध्ये येतं आणि हायपरबोल नावाचं हे फिगर ऑफ स्पीच यामध्ये दिलेलं आहे. कारण काय अतिशयोक्तीतूनच ह्या कवितेचं वर्णन आहे. ह्युमरस इफेक्ट याच्यामध्ये केलेला आहे. त्याच्यानंतर याची थीम आहे बघा, त्या ठिकाणी 2 मार्काला थीम किंवा सेंट्रल आयडिया विचारलेली आहे. आता त्या ठिकाणी थोडक्यात काय सांगता येईल, द पोएम्स मेन थीम सेंटर्स ऑन हाऊ this extreme physical similarity makes it impossible to differentiate between the two causing significant yet funny hardship. म्हणजे याच्यात थोडं विनोदी वर्णन दिलेलं आहे आणि हे कवितेचं वर्णन या ठिकाणी कसं केलेलं आहे, शारीरिक समानता काय करते, अनेक गोष्टी आपल्याला अशक्य वाटणाऱ्या त्या 2 भावामधील आणि त्याच्यामधून अनेक अडचणी किंवा कठीणाई निर्माण केली जाते. अशा प्रकारची सेंट्रल आयडिया याच्यामधून ह्युमरस इफेक्ट तयार होतो. काहीशी वेगवेगळ्या पद्धतीने ही सेंट्रल आयडिया विद्यार्थ्यांच्या पद्धतीने या ठिकाणी लिहिली जाऊ शकते. हा प्रश्न 3रा प्रश्न या ठिकाणी संपतो. प्रश्न क्रमांक 4 बघा, 4थ्या प्रश्नात काय दिले, प्रश्न 4थ्यामध्ये अनसीन पॅसेज दिलेला आहे. आता अनसीन पॅसेज मध्ये उत्तर बघा या प्रकारे येतात. बघा द स्वप्नील कुसळे हा बॉर्न ऑन ऑगस्ट 6, 1995 असं उत्तर आहे. नंतर स्वप्नील फादर इज ए व्हिलेज स्कूल टीचर. स्वप्नील फादर त्यांचं नाव सुरेश आहे, इज ए व्हिलेज स्कूल टीचर. व्हिलेज स्कूल टीचर मध्ये टीचर होते. नंतर नंबर 3ला प्रोफेशनली स्वप्नील इज वर्किंग ॲज तिकीट एक्झामिनर विथ द सेंट्रल रेल्वे. नंतर 4थ्याचं उत्तर या ठिकाणी येतं, स्वप्नील वोन द गोल्ड मेडल इन ज्युनियर कॅटेगरी इन कुवेत असं या ठिकाणी उत्तर असणं गरजेचं आहे. नंतर यातला जो A2 हे जे उत्तर A2 ची उत्तर म्हटलंय त्यांनी म्हणलं रिअरेंज द फॉलोइंग सेंटेन्सेस, खालील दिलेले सेंटेन्सेस त्यांचं रिअरेंज करा, त्यांची मांडणी करा. ज्या क्रमानं ते परिच्छेदात आले त्याच क्रमानं त्या घटना आहेत त्या घटनांची मांडणी करायची. आता पहिली गोष्ट आहे, स्वप्नील वॉज बॉर्न इन अन ॲग्रिकल्चरल फॅमिली. म्हणजे बघा या ठिकाणी दुसरं हे नंबर 1ला येणं गरजेचं आहे. दुसऱ्याचं उत्तर जर समजा तुम्ही नंबर 2चं वाक्य जर 1 नंबरला लिहिलं असेल तर तुम्हाला काहीतरी मार्क मिळेल, अर्धा मिळेल, 1 मिळेल. जर समजा तुमचं तेच वाक्य जर चुकलं तर बाकीचे वाक्य जर बरोबर येऊन उपयोग होणार नाही. आता बघा दुसरं वाक्य जर पहिलं आलं तर मग नंतर दुसऱ्या नंबरला 4थं वाक्य येतं बघा, स्वप्नील जॉईंड क्रीडा अकॅडमी, क्रीडा प्रबोधिनी. नंबर 3ला येतं, नंबर 3चं वाक्य 3च क्रमांकाला आहे, स्वप्नील 1 गोल्ड मेडल
ॲट ISSF वर्ल्ड कप आणि नंबर 4ला स्वप्नील 1 ब्रोंझ मेडल ॲट पॅरिस, असं उत्तर या ठिकाणी अपेक्षित आहे. आता त्यानंतर A3 ची उत्तरं बघा. A3 ची उत्तर या ठिकाणी दिलीत. आपल्याला काय करायचं, याची या जोड्या जुळवायच्यात. फार्मिंगला ॲग्रिकल्चर येतंय, प्राईजला अवॉर्ड यायला पाहिजे, कपॅसिटीला पोटेन्शियल यायला पाहिजे आणि आयडेंटिफायला रेकॉग्नाइज असं येणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जो प्रश्न दिलाय तो डू ॲज डायरेक्टेड दिलाय. डू ॲज डायरेक्टेड मध्ये आपल्याला वाक्य दिलेलं आहे. ही जे वाक्य आहेत या वाक्याचा आपल्याला WH क्वेश्चन तयार करायचा आहे. म्हणजे अंडरलाईन केलेला भाग हा आपलं उत्तर झालं पाहिजे. अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी तयार करायचा आहे. अधोरेखित प्रश्न उत्तर व्हावा म्हणजे फ्रेमेबल असा प्रश्न तयार करायचा. तो कसा होईल, हे कालावधी दर्शवतो म्हणून व्हेन येईल. वाक्याचा काळ भूतकाळ आहे, साधा भूतकाळ, तिथं सहायकारी क्रियापद दिलेलं नाही, मग ती डिड येईल. म्हणजे व्हेन डिड स्वप्नील फादर, एनरोलचा ईड निघून जाईल कारण डिड हा एनरोलचा काळ दाखवतो. म्हणजे या ठिकाणी प्रश्न असा तयार होईल, व्हेन डिड स्वप्नील फादर एनरोल हिम इन क्रीडा प्रबोधिनी. शेवटी प्रश्नचिन्ह लिहावं. या प्रकारे याचा प्रश्न तयार होईल. त्याच्यानंतर क्वेश्चन टॅग विचारला आहे, स्वप्नील चोज शूटिंग टू स्पेशलाइज. यामध्ये दिलेलं वाक्य साध्या भूतकाळातील आहे. त्या ठिकाणी सहाय्यकारी क्रियापद नाही म्हणून डिड येईल, वाक्य होकारार्थी म्हणून डिडंट येईल आणि स्वप्नीलचा ही येईल. म्हणजे क्वेश्चन टॅग होईल स्वप्नील चोज शूटिंग टू स्पेशलाइज, डिडंट ही असं उत्तर होईल. विच इज युअर फेवरेट गेम, तुमचा आवडता खेळ जर तुम्ही लिहिला पूर्ण वाक्यात तर तुम्हाला या ठिकाणी 1 मार्क मिळेल. आणि का आवडताय याचं स्पष्टीकरण तुम्ही दिल्यानंतर त्याला 1 मार्क आहे. अशा प्रकारच्या 2 मार्काची विभागणी असते. नंतर समरी रायटिंग द्यायचे. समरी रायटिंगला तुम्ही जर समजा टायटल लिहिलं तर 5 पैकी मार्क दिले जातील आणि जर समजा टायटल लिहिले नाही तर 4 पैकी मार्क्स तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला विचारात घेतली जातील. त्याच्यानंतर प्रश्न 5वा लेटर रायटिंग आहे. या ठिकाणी 2 पत्र दिलेली आहेत आणि त्या 2 पत्राचे पत्ता लिहून दोन्हीपैकी पत्र तुम्हाला जे जमेल ते तुम्ही त्या ठिकाणी अटेम्प्ट करणं आहे. त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन ट्रान्सफर दिले, तुम्हाला काय दिले, त्याच्यानंतर 2 पत्र जर व्यवस्थित लिहिल्याच्या नंतर तुम्हाला डायलॉग रायटिंग दिलेलं आहे. आता या डायलॉग रायटिंगची थोडक्यात उत्तरं आपण या ठिकाणी विचारात घेऊ. डायलॉग रायटिंगची उत्तरं बघा. डायलॉग रायटिंगमध्ये पहिला प्रश्न जे विचारला गेला आहे तो तुमचा बरोबर येणं अपेक्षित आहे. आता बघा लेटर रायटिंग डायलॉग रायटिंग यामध्ये वुड यू लाईक टू जॉईन आर्म फोर्सेस हे विधान तुम्ही अगोदर येणं गरजेचं आहे कारण ही जम्बल्ड सेंटेन्स आहे. याचं उत्तर येस ॲक्च्युअली इट इज माय पॅशन. नंतर दुसरा प्रश्न येईल वाय डू यू लाईक टू जॉईन, मग आय लव्ह टू वेअर युनिफॉर्म अँड सेव्ह द नेशन हे त्याचं उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी लिहिता येईल. त्याच्यानंतर कम्प्लीट द फॉलोइंग डायलॉग येतं. त्याच्यामध्ये मग हे कम्प्लीट द फॉलोइंग डायलॉगमध्ये तुम्ही तुमच्या पद्धतीनं व्यवस्थित उत्तरं या ठिकाणी लिहावीत. त्या ठिकाणी म्हटलं हु इज युअर फेवरेट ॲक्टर, ॲक्टरचं नाव कोणतंही तुम्ही लिहू शकता. नंतर व्हॉट मेक्स हिम युअर फेवरेट, तुम्हाला तो का आवडतो त्याचं कारण या ठिकाणी देणं गरजेचं आहे. आणि एज्युकेशन यावर तुम्हाला 3 एक्सचेंजेस देणारी म्हणजे बोलणाऱ्यानं आणि ऐकणारे 2 पात्र जे आहेत तर त्यांनी बनवलेली अशी 3 मार्कासाठी हे कम्प्युटर एज्युकेशनवरती तुम्हाला डायलॉग रायटिंग तयार करायचं आहे. जर समजा तुम्हाला हे नाही जमलं तर तुम्हाला स्पीच रायटिंग लिहायचं. स्पीच रायटिंगची सुरुवात विचारात घेतली जाते. ऑनरेबल चीफ गेस्ट, रिस्पेक्टेड हेडमास्टर अँड माय टीचर्स अँड माय डिअर फ्रेंड्स अशी सुरुवात होईल. शेवटी थँकिंग होईल. दिलेले जे मुद्दे आहेत या मुद्द्यावर तुम्हाला तुमचं मत तुम्हाला या ठिकाणी देणं गरजेचं आहे. इथंही तुम्ही टायटल लिहिणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर हा 5वा प्रश्न या ठिकाणी संपतो. नंतर प्रश्न क्रमांक 6व्यामध्ये तुम्हाला नॉन व्हर्बल टू व्हर्बल असं या ठिकाणी बनवायचं आहे. पहा नॉन व्हर्बल टू व्हर्बलमध्ये टाइप्स ऑफ एनर्जी दिलंय. टाइप्स ऑफ एनर्जीमध्ये कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी आपल्याला या ठिकाणी दिलेल्या त्याने ट्री डायग्राम जो दिलाय तो काढून दिलेला आहे आपल्याला. बरंचसं सोपं करून दिले पण याची उत्तरं प्रॉपरली आपल्याला शोधायची आहेत. आता बघा हे उत्तरं कशा प्रकारे होतील. आता उत्तरं शोधताना आता बघा टाइप्स ऑफ एनर्जीमध्ये कायनेटिक एनर्जी एक होईल. नंतर पोटेन्शियल एनर्जी यांचे सब टाईप देत उपप्रकार. मग कायनेटिक एनर्जीमध्ये मेकॅनिकल एनर्जी आणि इलेक्ट्रिकल एनर्जी हा प्रकार होईल.
तर पोटेन्शियल एनर्जीमध्ये न्यूक्लिअर एनर्जी आणि केमिकल एनर्जी हे पोटेन्शियल एनर्जीमधील दोन उपप्रकार, आणि मेकॅनिकल एनर्जीचे याची जी उदाहरणं आहेत ते मुव्हिंग कार, धावणारी कार असा अर्थ होतो. नंतर लिपिंग फ्रॉग हे कायनेटिक एनर्जीची उदाहरणं आहेत. तर इलेक्ट्रिकल एनर्जीची उदाहरणं आहेत लाइटनिंग आणि पॉवर लाईन्स ही त्याची उदाहरणं आहेत. तर न्यूक्लिअर एनर्जीमध्ये न्यूक्लिअर फ्युजन इनसाइड द अर्थ कोर असा आहे, आणि फ्युजन ऑफ द सन्स अँड स्टार्स म्हणजे फ्युजन ऑफ सन अँड स्टार्स हे याच्यामधील न्यूक्लिअर एनर्जीची उदाहरणं आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी केमिकल एनर्जीचं फूड वी इट, आपण खातो ते अन्न, हे एक उत्तर होईल. किंवा यानंतर दुसरं उदाहरण आहे स्ट्रायकिंग मॅच, अशा प्रकारची हे उदाहरणं या ठिकाणी येतात. त्याच्यानंतर तुम्ही काय करायचंय, त्याच्यानंतर तुम्ही एक्सपॅन्ड द थीम. आता तुम्हाला व्हर्बल किंवा नॉन व्हर्बल ह्या 6व्या प्रश्नामध्ये तुम्हाला करायचं होतं. या लेटर रायटिंग च्या नंतर तुम्हाला 6वा प्रश्न आहे व्हर्बल किंवा नॉन व्हर्बल. या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट, दोन्हीकडे तुम्ही टायटल देणं गरजेचं असतंय. त्याच्यानंतर दुसरा तुम्हाला त्या ठिकाणी परिच्छेद तयार करायला सांगितलेलं आहे. जर समजा तुम्ही या प्रकारे जर नाही केलं तर तुम्हाला इफेक्टिव्ह कम्युनिकेशन आणि इनइफेक्टिव्ह कम्युनिकेशन याचे टायटल तुम्हाला ऑरला होते 6A मध्ये. आपण 6B पाहिला, 6A चे फक्त याच्या आधारे एक परिच्छेद तयार करायचा आणि याच्या आधारे एक परिच्छेद तयार करायचा आहे. एक टायटल याला द्यायचंय. आता याच्यानंतर बघा पुढं एक्सपॅन्ड द थीम मध्ये तुम्ही बातमी देणं गरजेचं आहे. तुम्ही एक हेडलाईन लिहिणं गरजेचं आहे. हेडलाईन दिली नव भारत स्कूल सेलिब्रेट्स सायन्स डे, ही हेडलाईन होईल. डेटलाईन तुम्ही त्या ठिकाणी दिलेलं ठिकाण, नंतर त्या ठिकाणची म्हणजे जिथून बातमी प्रकाशित झालं ते ठिकाण, नंतर तो महिना, तारीख देणं गरजेचं आहे. छोटा परिच्छेद लिहिणं गरजेचं आहे, मोठा परिच्छेद, शॉर्ट कंटिन्यूइंग पॅरेग्राफ एवढं लिहिणं गरजेचं आहे. हे जर नाही जमलं तर तुम्हाला या ठिकाणी एक स्टोरी डेव्हलप करायची आहे आणि ह्या स्टोरीला देखील टायटल द्यायचं आहे. या ठिकाणी टायटल दिलं नाही तर तुमचा 1 मार्क जाईल, 4 पैकी मार्क्स दिले जातील. ही स्टोरी भूतकाळात लिहिणं गरजेचं आहे आणि टायटल लिहून या ठिकाणी एक लक्षात घ्यावं, याची सुरुवात दिलेली आहे, ही स्टोरी पूर्ण करायची आहे, सुरुवातीच्या नंतर शेवट करायचा आहे. अशा प्रकारची ही म्हणजे एक्सपॅन्ड द थीम मधला हा प्रश्न आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 7 मध्ये आपल्याला ट्रान्सलेशन आलेलं आहे. आता ट्रान्सलेशन मध्ये हे 5 मार्काला ट्रान्सलेशन आलेलं आहे बघा, आणि 5 मार्काचं जे ट्रान्सलेशन आहे तर या ट्रान्सलेशन मध्ये आपल्याला ए मध्ये एकूण 6 शब्द दिलेत. 6 पैकी आपल्याला 4 शब्द पूर्ण करणं गरजेचं आहे. बघा या ठिकाणी पहिला शब्द आहे स्पेस. स्पेस म्हणजे अवकाश. प्रॉमिस म्हणजे वचन. त्याच्यानंतर स्किल म्हणजे कौशल्य. प्रिटेंड म्हणजे ढोंग करणे, सोंग करणे म्हणा, ढोंग करणे म्हणा. नंतर बाउंड्री म्हणजे सीमा, आणि नॅचरल म्हणजे नैसर्गिक किंवा स्वाभाविक. अशी याची उत्तरं या ठिकाणी अपेक्षित आहेत. नंतर बी मध्ये आता आपण काय दिलेलं विधान असं आहे की टेक केअर ऑफ युअर हेल्थ, आपल्या किंवा तुमच्या आरोग्याची नियमित काळजी घ्या, असं हे आज्ञार्थी वाक्य तयार होणं गरजेचं आहे. नंतर त्याच्यानंतर वॉश युअर हँड्स बिफोर इटिंग, तुम्ही जेवण्यापूर्वी किंवा खाण्यापूर्वी आपले हात धुवा. नंतर त्या ठिकाणी डबाबंद किंवा तयार अन्न खाणे टाळा. ह्या काही आरोग्याच्या दृष्टीने दिलेल्या सूचना आहेत. नंतर इट ग्रीन व्हेजिटेबल्स अँड फ्रुट्स, तुम्ही हिरव्या भाज्या आणि फळे खा. आणि त्याच्यानंतर 2 म्हणी दिलेली आता, कारण ह्या बी मध्ये आपल्याला 2 बरोबर येणं गरजेचे आहेत, 2 विधानं, आणि ए मध्ये 4 शब्द तुमचे अचूक येणं गरजेचं आहे. आणि सी मध्ये ट्रान्सलेट द फॉलोइंग इडियम्स किंवा प्रोव्हर्ब्स इन टू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन्स इन 4, तुम्ही ज्या माध्यमाचा असाल तर त्या माध्यमामध्ये तुम्ही यांची उत्तरं लिहिणं गरजेचं आहे. तर बघा या ठिकाणी पहिलं विधान दिलंय ॲन एम्प्टी व्हेसल मेक्स मच नॉईज, म्हणजे रिकाम भांड जास्त वाजतं का, जास्त आवाज करतं. किंवा त्याचं मराठीत म्हण आहे उथळ पाण्याला खळखळाट फार. आणि त्यानंतर दुसरा नंबर जो आहे, दुसऱ्या नंबरचं वाक्य ट्रूथ इज ऑलवेज बिटर, सत्य हे नेहमी कटू असते. अशा प्रकारचे आपल्याला या ठिकाणी उत्तर अपेक्षित आहेत. मला असं वाटतं की तुम्हाला याच्यातले या उत्तराचा उपयोग प्रश्नपत्रिकेतले उत्तर शोधताना तुम्ही मार्कांची नेमके किती मार्क पडतील याचा विचार करताना तुम्हाला याचा उपयोग होईल.
जर तुम्हाला चॅनल आवडला असेल, पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.